नमस्कार. थेट अचूक बिंदासमध्ये आज प्रकाश आंबेडकर आहेत. प्रकाश आंबेडकर यांचं बहुजन चळवळीला मोठं योगदान आहे. सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेब आंबेडकरांचा हा वारसा आहे. हा वारसा कशा प्रकारे पुढे जातो आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कशा प्रकारे पुढे जात आहेत, या देशाने जे संविधान स्वीकारलं आहे त्याची अंमलबजावणी होताना काय नेमकं होत आहे किंवा काय होत नाही याविषयीची महत्त्वाची चर्चा मी करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आंबेडकरी चळवळीमध्ये एक मोठं नाव किंवा राजकारणात प्रकाश आंबेडकर हे नाव खूप आदराने घेतलं जातं. प्रचंड अभ्यास, संसदेमध्ये असताना त्यांच्या भाषणावर अनेक वेळा चर्चा झालेली आणि सगळ्याच मुद्द्यांवर मी चर्चा करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समान नागरी कायदा लागू करा अशा प्रकारची मागणी करताना प्रकाश आंबेडकरांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माबाबत मात्र आग्रही असू नका अशा प्रकारचा एक मुद्दा पुढे ठेवलेला आहे. त्याचबरोबर बौद्ध धर्माला वेगळा बौद्ध धर्म म्हणून लागू करावा अशा प्रकारची मागणी केली आहे. राजकारणात काय सुरू आहे याविषयी मी त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहे. पण सगळ्यात आधी आपलं स्वागत या चर्चेमध्ये. माझे सहकारी आपल्याशी चर्चा करतील. प्रकाशजी, मला हे सांगा की खूप मोठं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही त्यांचे वारसदार. बरोबर आहे. पण ज्या मोठ्या नावाचा एक प्रभाव असतो तो राजकारणात काही उतरताना दिसत नाही. तुम्ही राजकारणात यशस्वी नाही आहे असं म्हटलं जातं. नाही, माझ्या राजकारणामध्ये कशा रीतीने पाहणार हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. निवडणुकीच्या संदर्भातला विचार असा केला तर अपयशी राजकारण आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. परंतु त्याची कारण फार वेगळे आहेत. एकतर पहिल्यांदा दलितांचं नेतृत्व स्वीकारणं असं असणारा सवर्णांचा आणि ओबीसींचा असणारा फार मोठा विरोध आहे त्या सगळ्याच्यामध्ये. आणि त्याला ओलांडून जाणं हे काही सहजासहजी असं मी आहे असं मानत नाही त्याच्यामध्ये. दुसरं ह्याच्यामध्ये की धर्माचं राजकारण हे फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि बाबासाहेबांनी असणारं जे काही बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्या संदर्भातला असणारा जो अपप्रचार झालेला आहे तो आजही कायम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि म्हणून इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये ज्या प्रमाणात मी स्वतःहून पुढे आलो पाहिजे होतं ते काही त्या ठिकाणी झालं नाही त्याच्यामध्ये. त्याला तिसरं असं कारण मी असं म्हणेन की जो आंबेडकरी मतदार ह्याचा असणारा बेस आहे तो इन्स्टंट इडलीसारखा आहे की 2 मिनटात ती इडली झाली पाहिजे, रिझल्ट 2 मिनिटात मिळाला पाहिजे. आणि रिझल्ट हे काही 2 मिनटात येणार नाही. त्याला तुम्हाला असणारं वर्क करावं लागेल. म्हणजे आम्ही 90 ते 95 ह्या दरम्यानमध्ये असणारं जे काही बिल्ड करत आलो होतो त्याला आकार आला होता, स्वरूप आलं होतं. कदाचित इन्स्टंटपेक्षा अजून एक निवडणूक ते जर आमच्याबरोबर त्या ठिकाणी राहिले असते ज्या प्रमाणात 90-95च्या दरम्यान राहिले तर कदाचित मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणातला एक वेगळा बदल त्याच्यातला असताना दिला असता. जे आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व आहे, तुमच्यासारखं नेतृत्व असेल, रामदास आठवले, रासू गवई, कवाडे अशी सगळी जी मंडळ होती त्यांना राजकारण म्हणजे बेरजेचं राजकारण करता आलं नाही. त्याचा तोटाही चळवळीला झाला. एक तर राजकारणात म्हणजे सत्ता मिळाली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही शासनकर्ती जमात होत नाही तोपर्यंत तुमचे विचार मांडता येत नाही, त्याची अंमलबजावणी करता येत नाही. म्हणजे तुमच्यामध्येच वैचारिक जो गोंधळ होता तो माझं म्हणणं वैचारिक गोंधळपेक्षा मी असं म्हणेन की ज्यांची तुम्ही नावं घेतलीत या सगळ्या ह्याच्यामध्ये यांनी इंडिपेंडेंट चळवळ स्वतःची असणारी उभी केली की त्यांना सर्व उभं केलं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये सुद्धा असणारा काँग्रेसनी काही माणसं उभी केली, परंतु समूह म्हणून जो होता तो समूह बाबासाहेबांबरोबर राहिला त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काँग्रेसनी उभी केलेल्या माणसांचा फार काही प्रभाव त्या ठिकाणी झाला नाही. परंतु नंतरच्या असणाऱ्या कालावधीमध्ये सत्ता ही महत्त्वाची झाल्यामुळे मग सत्ता कोणाकोणाकडून मिळू शकते तर मग काँग्रेसवाल्यांनी वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळी माणसं उभी केली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग काँग्रेस राष्ट्रवादी झालं, मग राष्ट्रवादींनी काही जणांना धरलं, काँग्रेसवाल्यांनी काही जणांना धरलं आणि त्याच्यामार्फत सत्तेशिवाय आपल्याला असणारं मार्ग नाही असं जे सांगण्यात आलं त्यातून मला असं वाटतं की चळवळ ही असणारी पूर्णपणे वाहत गेली आणि एक वैचारिक चळवळीतून सत्तेकडे जे जायला पाहिजे होतं याच्यापेक्षा अलायन्समधून सत्ता असं असणार आहे. आणि अलायन्समधून सत्तेमध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा तुमचा बेस पाहिजे.
मग ते रासू गवई असतील, जोगेंद्र कवाडे असतील किंवा रामदास आठवले असतील, यांचा पॉलिटिकली तसा त्यांनी बेस उभा केला नाही. जे चळवळी उभ्या केल्या याच्याबद्दल नाही, पण तो चळवळीतला माणूस त्यांना मतदार म्हणून होता अशी काही अवस्था नव्हती त्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांना असणारा पाहिजे तो अजेंडा त्यांच्या मित्रपक्षाकडून ते असणारं लादू शकले नाहीत. आणि मग स्वतःच्या अस्तित्वासाठी केलं चळवळीचं असं वाटतं पूर्णपणे नुकसान केलेलं आहे. मी असं मग तोच आरोप प्रकाश आंबेडकरांवरून का होत नाही? तो होणार नाही याचं तुम्ही सुद्धा कारण चळवळीचं नुकसान केलं. असे तुम्ही आता basically- बोलताना एक म्हटलात की बेसिकली त्या आंबेडकरांच्या वेळेला समूह म्हणून एकत्र होते, आंबेडकरांच्या विरोधात काही लोक उभी केली होती, पण आता तुम्ही सगळे एकत्र आहात, आंबेडकरवादी आहात, मग तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहून ती चळवळ पुढे नेली पाहिजे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की मी जरी वेगळा असलो तरी आज महाराष्ट्रातलं राजकारण मी बदलू शकतो अशा ताकदीवरती आहे. मी गव्हर्नमेंट फॉर्म करू शकेन की न करू शकेन याच्याबद्दल माझी ही आहे. पण उद्याच्या असणाऱ्या राजकारणामध्ये तुम्ही असं म्हणालात की सेना BJPचं सरकार पाडायचं, तर निश्चितपणे मी महाराष्ट्रामध्ये पाडू शकतो. हे मी 1995ला दाखवून दिलं. काँग्रेसला ज्यावेळेस पाडायचं होतं त्यावेळेस काँग्रेसला पाडलं, ज्यावेळेस सेना BJPला पाडायचं होतं त्यावेळेस सेना BJPलाही पाडलं. आमची ताकद ही असणारी मर्यादित ताकद आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. या मर्यादित ताकदीला सत्ताधारी ताकद करण्यासाठी जे काही आम्हाला इतर मित्रांची गरज होती ती त्या प्रमाणात काही मिळाली नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून आमची असणारी जी काही एक 8-10% मतदान जो आम्हाला नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मिळतो, तो आम्ही असणारा 20-22% काही घेऊन जाऊ शकत नाही अशी असणारी परिस्थितीमध्ये आहोत. त्याच्यामुळे ह्या 8-10% मतावरती महाराष्ट्रातला आम्ही नवीन अजेंडा आणला की नाही असं जर म्हणाल तुम्ही, तर आम्ही निश्चितपणे इथला असणारा नवीन अजेंडा आणलेला आहे. मग तो गायरण जमिनीच्या संदर्भातला असेल तो त्याच्यामधला असणारा आणला, किंवा इथल्या असणारा बौद्धांच्या सवलतींचा प्रश्न असेल तो त्याच्यामधला असणारा आणला, किंवा इथला असणारा OBCच्या स्कॉलरशिपचा प्रश्न असेल तो ऐरणीवरती आणला, तोही आम्ही असणारा तिथे सोडवला. त्याच्यानंतर आत्ता असणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की विलासरावांच्या बरोबर राहून तिथे असणारं SC आणि ST यांच्यामधलं असणारं इंडस्ट्रियलायझेशन वाढलं पाहिजे, औद्योगिकरण वाढलं पाहिजे, आणि औद्योगिकरणासाठी बजेटरी प्रोव्हिजन ज्या दिल्या पाहिजेत त्या निर्माण करणं हे माझ्या अंदाजानं आम्ही असणारं त्या ठिकाणी करू शकलो, म्हणजे विदाऊट सत्ता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सत्ताच पाहिजे काही गोष्टी बदलायला असं मी त्या ठिकाणी मानत नाही. तुमचं काम सुरू आहे. माझं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे आमचा असणारा रेलेव्हन्स जो आहे तो रेलेव्हन्स आहे मी असं मानतोय. परंतु मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरू होईल. प्रकाश आंबेडकरांना जाणार प्रत्येक प्रश्न हा थेट असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं नरेंद्र मोदींच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण होतं या विषयासंदर्भातही त्यांच्याकडे जाणून घेणार आहे त्यांच्याकडून. एक छोटासा ब्रेक घेऊयात, भेटूयात ब्रेक नंतर.